किशोर पाटील. मी चोपडा तालुक्यात एक छोट्याशा गावात राहतो. पंचक गाव आहे माझं. मी तिथे शेती करतो. आता ॲडव्होकेट बापूसाहेब निर्मल देशमुख यांनी 3 ते 4 वेळेस माझं आणि दिनेश भाऊंचं नाव घेतलं. मला ह्या मशीनबद्दल एक व्हायचं नॉलेज नव्हतं. ह्या मशीनच्या माध्यमातून जे आपल्याला पाणी मिळतं आहे त्याचंही मला नॉलेज नव्हतं. मला शून्य अभ्यास या मशीनाबाबतीत किंवा पाण्याच्या बाबतीत. तर मी यांना कसं सांगितलं हा उदाहरण मी तुम्हाला त्यांनी जे सांगितलं असेल त्यांनी अनुभव सांगितले. आता मी माझा अनुभव सांगतो. मी त्यांच्यापर्यंत कसा अप्रोच झालो, त्यांच्यापर्यंत कसा पोचलो. जवळजवळ 1 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मला नेहमी सवय आहे मॉर्निंग वॉक करायची. मी रोज माझ्या अरुणोदय कॉलनीपासून तर हरेश्वरपर्यंत डेली मॉर्निंग वॉक करतो. 2 किंवा 3 फेऱ्या मारायचो. त्यासोबत दिनेश भाऊ पण माझ्यासोबत असायचे मॉर्निंग वॉक. जवळजवळ आम्ही 3-4 महिने रेग्युलर मॉर्निंग वॉक करायचो आणि अचानक माझं मॉर्निंग वॉक करणं बंद झालं. मग दिनेश भाऊंनी बघितलं की 2-3 दिवसापासून राजू भाऊ, म्हणजे माझं नाव किशोर आहे, मला कॉलेज राजू म्हणतात, की राजू भाऊ 2-3 दिवसापासून मॉर्निंग वॉकला आले. मग दिनेश भाऊ माझ्या घरी आले आणि माझी मिसेस आलेली आहे. तिला विचारलं की वहिनी राजू भाऊ काही 2-3 दिवसापासून दिसत नाही आहेत, काय येत नाहीत ते. मग माझ्या मिसेसनं सांगितलं की घरात झोपले. म्हणे काय झालं? म्हणे पाय धरून बसले. मग त्यांच्या लक्षात नाही आलं नेमकं का झालं काय. मग दिनेश भाऊ माझ्या घरी आले. मला विचारपूस केली की राजू भाऊ तुम्ही मॉर्निंग वॉकला येत ती काय येते. मग मी त्यांना सांगितलं की माझा हा जो डावा पाय आहे इथून लॉक झालेला. मला हा पाय पुढे टाकता येत नाही, मागे पण टाकता येत आणि मी झोपल्या इतका पेन व्हायचा मला. जवळजवळ 3 दिवसापासून सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी पेन किलर खायचो. परत रात्री माझा पाय हा इथून तो पूर्ण पाय माझा पेन करायचा. मला हा पाय असा पुढे सुद्धा टाकता येत नव्हता, मागे सुद्धा करता येत नव्हता आणि वर तर बिलकुल घेता येत नव्हता. मग दिनेश भाऊंनी बघितलं की थोडी क्रिटिकल कंडिशन आहे. मग मी दिनेश भाऊंना, मी स्वतः फार्मसिस्ट आहे, मला मेडिकलचं थोडंफार नॉलेज आहे, मी मेडिकल फील्डमध्ये काम केलेलं. त्याच्यामुळे माझ्या लक्षात आलं की कोरोना पिरियडमध्ये मी ज्या रेमडेसिवीर घेतल्या होत्या मला बरं होण्यासाठी, त्याचा हा साईड इफेक्ट आहे. त्याच्यावर मी सर्च केलं. मी डॉक्टरांना विचारलं, माझ्या काकांचे चिरंजीवी डॉक्टर आहेत, त्यांना फोनही केला की म्हटलं हा प्रॉब्लेम मला का झाला. म्हणजे तू रेमडेसिवीर घेतलं त्याच्यामुळे तुला हा साईड इफेक्ट झाला असेल. मग दिनेश भाऊंनी त्याच दिवशी, ज्या दिवशी ते मला बघायला आले, भेटायला आले, त्याच दिवशी त्यांनी मला सोबत खांद्यावर हात टाकला आणि त्यांच्या घरी घेऊन गेले. त्यांचं आणि माझं घर जवळ आहे. विदिन 15-20 सेकंदाचं आमचं अंतर आहे घरात. ते माझ्या घराच्या पाठीमागे जातात. मग ते घेऊन गेल्यानंतर त्यांनी मला माहीत नाही, मला वाटलं आरोचं मशीन आहे. त्यांनी मला किचनमध्ये बसवलं. वहिनी पण आहे तिथं आलेल्या, त्यांना चांगला माहिती आहे. त्यांनी मला पाणी कसं पाजलं. दिनेश भाऊंनी मला पहिला ग्लास भरला 11:30 पेचा, म्हणे पिलो. मला सकाळी जास्त असतं 1 ग्लास पाणी पिण्याची सवय. पहिला ग्लास पिलो, दुसरा ग्लास भरला दिनेश भाऊंनी, दुसरा ग्लास म्हणे पी. म्हटलं जाणार नाही, म्हणजे तुला घ्यावंच लागेल. घेतलं. नंतर परत 3रा ग्लास भरला. परत म्हटलं की तुला पाणी प्यावंच लागेल. म्हटलं यार मला आता जाणार नाही, तू पाणी पी, तुला असं वाटणार नाही की तुझं पोट भरलेलं आहे. परत मी कसं तरी तो 3रा ग्लास पिलो आणि दिनेश भाऊंनी मला 3 बॉटल भरून दिल्या अशा मोठ्या 1 लिटरच्या आणि मला माझ्या घरी नेऊन सोडलं. मी माझ्या घरी बसलो. माझ्याकडे झुला आहे बसण्याचा, जशी आपल्याकडे बंगली असतं तशी, त्या ठिकाणी बसलो. अर्धा तास मी मोबाईल चालत होतो, यूट्यूब बघत होतो, कारण की माझा पेन एवढा होता की मला कुठेतरी माझं मन डायव्हर्ट करणं आवश्यक होतं. मग मी यूट्यूब बघत बसलो आणि अर्ध्या तासानंतर मला आईचा फोन आला. माझी आई गावावर राहते, मी मुलांच्या शिक्षणासाठी सोडत राहतो. आईचा फोन आल्यानंतर मी नेहमीप्रमाणे, मला सवय, फोन आला म्हणजे उठायचा आणि चालत चालत बोलायचं, इकडे तिकडे फिरायचं. मी फोन आला, फोन खिशातून काढला, फोन रिसीव्ह केला, बोलायला लागलो. बोलता बोलता मी उठलो आणि चालायला सुरुवात केली. जवळजवळ मी 4-5 मिनटं माझ्या आईशी बोललो. मी फोन कट केला आणि थोड्या वेळाने माझ्या लक्षात आलं की मी 2 दिवसापासून 3 दिवस, आज 3रा दिवस आहे, मला घरातून उठता येत नव्हतं, चालता येत नव्हतं आणि पेनने मी खूप कहर केलेला होता माझ्या बॉडीमध्ये आणि तो पेन पण गायब झाला आणि मी व्यवस्थित पद्धतीने चालायला सुद्धा लागलो. नंतर एकदम शॉक झालो मी की हा एकदम चमत्कार झाला, जादू झाली. नंतर मी दिनेश भाऊंना फोन केला आणि फोन केल्यावर काय बोलतो, काय दिनेश तू काय पाजलं. दिनेश भाऊ तिकडे घाबरून गेले. काय झालं. अरे यार म्हटलं तू पाणी पाजलं की अमृत पाजलं. म्हणजे काय झालं. म्हटलं 3 दिवसापासून मी ज्या पेनने कहर केलेला होता, ज्या पेन मी सहन करू शकत नव्हतो, पेन किलर घेऊन सुद्धा मला बरं वाटत नव्हतं, ते फक्त 3 ग्लास पिलो आणि अर्ध्या तासामध्ये मी चालायला लागलो. हा एकदम चमत्कार आहे. आज तुम्हाला खरंच सांगतो की ह्या पाण्याचे इतके बेनिफिट्स आहेत की मला नंतर जसं जसं मी पाणी चालू केलं, मला आज जवळजवळ 8 ते 9 महिने झाले, मी व्यवस्थित चालतोय. दुसरा माझा मोठा प्रॉब्लेम होता ॲसिडिटीचा, तो ॲसिडिटीचा प्रॉब्लेम माझा मुळापासून संपलेला आहे. माझी सर्वांना रिक्वेस्ट असेल
मी किंमतचा विषय करत नाही. मी ह्या वर्षी 4 व्हीलर घेणार होतो. माझ्याकडे ऑलरेडी 4 व्हीलर आहे, माझ्याकडे इंडिका आहे. मला जवळजवळ आज 17 ते 18 वर्ष झाले मी 4 व्हीलर चालवतोय. मला गाडी घ्यायची होती, कारण की आता ती गाडी एक्सपायर झालेली. मला जवळजवळ 15 ते 16 लाखाची गाडी घ्यायची होती. मी ती गाडी घ्यायला कॅन्सल केलं. पहिल्यांदा मी दिनेश भाऊंना सांगितलं की मी यावर्षी गाडी घेणार नाही, पण मी पहिल्यांदा मशीन घेईन. कारण पाणी महत्वाचं आहे माझ्यासाठीच नाही तर माझ्या परिवाराला. मला जेवढे मुलं आहेत, माझी मिसेससाठी, माझ्या मुलांसाठी, माझ्या आईवडिलांसाठी ते पाणी खूप आवश्यक आहे असं मला वाटतं. म्हणून मी गाडी घेणं कॅन्सल करून यावर्षी मशीन घेणार. मी माझे अनुभव तुम्हाला शेअर केले. जोपर्यंत हो मला इथे ना जवळजवळ 12 ते 13 वर्षापासून गाडी होती सर. अच्छा हे वाली मराठी येतं ना मला? येतं ना. हां इथं लागली थोडीशी. इतकी कडक गाठ होती मला की जवळजवळ तिला 4 ते 6 महिने झाले. कोणत्या डॉक्टरची ट्रीटमेंट मी घेतली नाही. फक्त दिनेश भाऊंना सांगितलं मला इथे गाठ आहे, त्यांनी मला पाणी कसं घ्यावं, कोणत्या पीएचचं घ्यावं, किती वेळेस घ्यावं, किती वाजता घ्यावं आणि दिवसातून किती घ्यावं हे खूप महत्त्वाचं त्यांनी सल्ला मला दिला. मोलाचा सल्ला. आज ती गाठ नाहीशी झाली. मी माझ्या नातेसंबंधांमधले काही पेशंट असतील, एक कॅन्सर पेशंट दिनेश भाऊंकडे पाठवलं, त्यांनाही रिलीफ आहे. नंतर माझ्या गावात एका व्यक्तीला फिशरचा त्रास होता आणि बवासीरचा त्रास होता. दिनेश भाऊंनीच मला त्याची माहिती दिली. नंतर मी फक्त पेशंट पाठवून गेला दिनेश भाऊंकडे. तर त्या पेशंटचा रिव्ह्यू असा आहे माझ्याकडे की ज्यावेळेस त्याला त्रास सुरू झाला त्यावेळेस सर त्याने त्याची प्रॉपर्टी, आणि त्याला इतका भयंकर त्रास होता की त्याला वाटत होतं की आता काही वाचणार नाही. त्याला बीपी झाला, त्याचं ड्रिंक पडून गेलं. परत त्याचा फिशरचा त्रास एवढा झाला की तो मेडिसिन घ्यायला तर त्याला बरं वाटत नव्हतं. फक्त मी त्याला सल्ला दिला, म्हणजे तो एकदम त्रासून गेला होता. त्याने मला फोन केला, म्हणे तुम्ही कोणतं पाणी चालू केलं? म्हटलं माझ्या मित्र त्यांच्याकडचं पाणी तुम्ही घ्या. मग दिनेश भाऊंकडे मी त्यांना पाठवलं आणि ते दिनेश भाऊंकडे आले. फक्त 2 महिने पाणी घेतलं सर त्यांनी. 1 वर्षापासून ट्रीटमेंट घेत होता तो. फक्त 2 महिने पाणी घेतलं ताई त्यांनी. 2 महिन्यात त्याचा फिशर, बवासीर आणि विथ बीपीची गोळी पण बंद झालेली आहे. त्या माणसाचा सुद्धा अनुभव मी तुम्हाला या ठिकाणी शेअर करतो. आग्रहाची विनंती करतो, जर हल्ली कॅपॅसिटी नसेल तर कमीत कमी तुम्ही दिनेश भाऊंकडनं पाणी विकत नाही म्हणणार ते तर त्यांचे उपकार आहेत की ते आपल्याला देतात मिनिमम प्राईसमध्ये. त्यांच्याकडनं पाणी चालू करा. ज्यांना त्रास असेल त्यांना त्यांच्याकडे घेऊन जा, त्यांना डेमो ते दाखवतील. आणि कमीत कमी जसं आज निर्मल भाऊंकडे मी गेलो होतो, माझा हा त्रास कमी झाला म्हणून मी माझ्या मित्राकडे गेलो नव्हतो, मी केसच्या संदर्भात गेलो होतो. त्यावेळेस मी बघितलं की त्यांनी मला सांगितलं की म्हणे हा पेन घे आणि तुझी जी दावा तुला दाखल करायचा आहे कोर्टात तो तू थुसली. म्हटलं का निर्मल भाऊ तुम्ही का देऊ शकत नाही? आणि माझे भाऊ असे त्यांना पेन सुद्धा धरता येत नव्हतं. मी त्यांची कंडिशन बघितली की माझ्या क्लासमेट, माझा लहानपणापासूनचा मित्र, म्हणजे आम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं, त्यांची LLB कंप्लीट केली, आम्ही तोपर्यंत सोबत होतो. एकदम निरोगी व्यक्ती होतो आम्ही. आणि त्यांचं तर व्यक्तिमत्व जबरदस्तच आहे बोलण्याच्या बाबतीत किंवा काम करण्याच्या बाबतीत. त्यांची कंडिशन बघून मला एकदम खूप वाईट वाटलं. म्हटलं मला फायदा झाला तर हा प्रसाद आपण आपल्या मित्राला वाटत, जसा मंदिरातला आपल्याला प्रसाद असतो आपण सगळ्यांना वाटत असतो, हा त्याच प्रकारचा प्रसाद आहे मित्रांनो. हा प्रसाद मी त्यांना द्यावा असं मला वाटलं. पण माझ्या अगोदर 4-5 वर्षापूर्वी त्यांची सख्खी बहीण, त्यांनी तो अनुभव नाही सांगितला तुम्हाला, त्यांच्या सख्ख्या बहिणीकडे मशीन आहे. त्यांची सख्खी बहीण त्यांच्याकडे मशीनचा डेमो दाखवला. त्यांनी काय सांगितलं, म्हणजे मी आजारी तुम्हाला मशीन विकायला दिली, मला नको बाहेर म्हणत. पण मी त्यांच्याकडे मी बघितलं त्यांची मानसिकता काय आहे, कारण की ते त्रासलेले होते, ते काही ऍक्सेप्ट करायला नव्हते. पण मग समोरचा व्यक्ती आपल्या आजाराला बघून हे मशीन माझ्याकडे विकायला आला, या पद्धतीने जर मी त्यांच्याकडे गेलो तर हे मशीन ते घेणार नाही. मी त्यांना एक आग्रह केला की फक्त तुम्हाला जर माझ्यावर विश्वास असेल तर हे पाणी तुम्हाला द्यावं लागेल. तुम्ही पैसे द्या नका, फरक पडला तर पैसे द्या, पैसे मी देईल म्हणे. पण आज मला एक सार्थक वाटतं की माझ्यानंतर ह्या व्यक्तीची तब्येत एकदम चांगली झालेली आहे. आणि मी त्यांना आश्वासन दिलं की 2 वर्षात तुमची किडन्या रिकवर व्हायला सुरू होईल आणि तुम्ही मरणार नाही, हे त्यांना आश्वासन म्हणून असं वाटतं की प्रत्येकाने पाणी घ्या. ज्याची कॅपॅसिटी असेल त्याने मशीन निश्चित बसवा. पूर्ण परिवारासाठी खूप चांगलं आहे. अजून इथं एक पेशंट आहे, मी त्यांचं नाव बोलणार नाही, त्यांना कोलन कॅन्सर होईल अशी भीती होती. तो म्हणून साहेब नाही, ह्या मशीन बनवण्याची फॅक्टरी चालू करू शकतो, अशी त्याची कॅपॅसिटी आहे. पण ज्यावेळेस त्यांना आवश्यकता होती त्यावेळेस त्यांच्याकडे पूर्ण पैसे नव्हते. 3 लाख रुपये नव्हते मशीन. तुम्हाला आश्चर्य वाटेल, त्या व्यक्तीने कर्ज काढलं बँकेतून
आणि ते मशीन आपल्या घरी बसवलं, 15 दिवसामध्ये त्याला कोलन कॅन्सर होणार नाही याची डॉक्टरांनी गॅरंटी दिलीच असेल, त्या माणसाचा कोलन कॅन्सर लांब झाला आहे. त्याच्या घरातल्या सर्व लोकांसाठी ते पाणी आज फायदेशीर आहे. एखाद्या वेळेस पुढच्या वेळेस ज्यावेळेस तुम्ही याल एखाद्या वेळेस ते तुम्हाला त्यांचा अनुभव सांगतीलच. फक्त मी तुम्हाला 4-5 लोकांचे अनुभव सांगितले जे आता म्हणजे सरांना माहीत नव्हते. वकील साहेबांनी त्यांचा वैयक्तिक अनुभव सांगितला. दिनेश भाऊ आज सांगू शकत नाही, पुढच्या सेमिनारमध्ये त्यांचीच सांगते. परत एकदा आग्रहाची विनंती हात जोडून की तुम्ही हे पाणी निश्चित घ्या आणि मशीन घ्या प्रयत्न. क्या लाजवाब बातें सुनी, तो बड़ी बात है. इसलिए मैं कहना चाहूँगा ये मशीन हमारे बेचने से बिकती नहीं है, ये आपके सोचने से आपके पास आती है. मैंने